हनुमानजी तुपे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल। हनुमानजी तुपे साहेब आपण या, आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय। चला टीम श्री गणेश मानकिवली, एका मिनिटामध्ये आपण सलामीची जोडी तयार ठेवायची आहे। जसा आम्ही इशारा करू ओव्हर टू कॉम्बॉक्स, सलामीची जोडी मैदानावरती आपण त्वरित पाठवायची आहे। तर मयूर दादा चला आता मोस्ट अवेटेड मॅच त्याच्याकडे आपण वळतोय। सामन्याला आता आपण करत आहोत या ठिकाणी सुरुवात। दोन्ही टीमला सेमीफायनलच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी भरभरून मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, आमच्या नगराध्यक्ष मॅडम, सर्व नगरसेवक, व्यासपीठ यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। हॅलो चेक, थँक्यू ओमकार। नाव लेट्स प्ले। 11:15 फुल पॅक स्टँड, 14 पॅक स्टँड आणि होते सुरुवात आता थरारला, तो म्हणजे सेमीफायनल एन्काउंटर नंबर पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल। जो जीता वो सिकंदर तो नागाव संघाला फाईट करेल। 80 संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 77 संघ या स्पर्धेत बाहेर फेकले गेले। फक्त 3 संघ विजयाची प्रबल दौड दाखवत आहे। बघायचंय कोण बनेगा चॅम्पियन। स्वर्गवासी जगानाथ जग वर्ष 8वं कोण उचलणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगते। येणारा सामना पण 5 षटकाचा हा सामना साधी संघाने टॉस जिंकलाय। प्रथम दर्शन शतकचे स्वीकारलंय, फलंदाजीला आमंत्रित केलंय श्री गणेश मानकिवली संघ। मानकिवली गावचे आमचे आधारस्तंभ सम्राट दिलीप बैकर साहेब देखील मंचावरती आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। त्यांच्या माध्यमातून देखील फार मोठी स्पर्धा नियमित प्रेक्षकांचा भेटीस येते। विद्यमान नगरसेवक दिलीप सिंह बैकर तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय। नाव बॅक टू क्रिकेट 5 षटकाचा सामना आम्हाला जॉईंट होतात। यावेळी मात्र निश्चित आमचे कमेंटेटर जय सर स्वागत आहे तुमचं देखील। जय सर, किती कौतुकाची थाप आपण पाहिली। प्रत्येक पाहुण्यानं आपल्या मयूर दादाने प्रतीकाच्या खांद्यावरती, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली आणि ही खरी श्रद्धांजली आहे आमच्या जगन्नाथ बाबांना, ही खरी श्रद्धांजली आहे आमच्या ज्योती आईना। आणि आज मात्र यशाचा प्रवास पुन्हा एकदा सुखकर झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। याचं साठी केला होता 8 तास, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण गोड होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप चांगला स्पीच दिला मयूरदादांना, अत्यंत भावुक देखील झाले। मागच्या 8 दिवस मयूरदादा बोलले नाही, शांत होते। आज मात्र त्यांचाही आपण पाहिलं की त्यांनी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं। मयूरदादा खूप खूप आभारी आहे आणि वळतोय लगेच सामन्याकडे। जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान पुरे केलं जाईल जय सर आम्हाला जॉईंट होतात। वेलकम 14 स्टँड फॅक्ट। रात्रीचं वातावरण 11:20 होतात आणि सुरुवात करतो आपण थरार नाट्याला। पुढचा येणारा 1 तास तुमच्यासाठी थरार असणार आहे। सर्व विसरून जा, मोबाईल फ्लाइट मोड मध्ये टाका आणि या रंगूया आपण या क्रीडा विश्वामध्ये, पुन्हा या आपण रंगून जाऊया। या जय सर। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। सेमीफायनल सामन्याला सुरुवात होतीये। प्रशांत स्ट्राइक एंड वरती आहे, प्रशांत भोईर आणि त्याच्या साथीला राजपाल अमित नॉन स्ट्रायकर एंडला। सामन्याला सुरुवात, सेमीफायनल पहिला बॉल, पहिला चेंडू पडेल राज स्ट्रायकर एंडला। पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट। चेंडू सीमारेषेच्या बाहेर। मॅग्निफिसंट शॉट जय सर या स्पर्धेची बघा सर या सोमी तर व्यासपीठावरती काल्हेर म्हटलं की पूर्ण भिवंडीमध्ये कबड्डी या खेळामध्ये त्यांचा दबदबा आणि कबड्डीसाठी खरं तर काल्हेरमधनं 2 राष्ट्रीय खेळाडू आपल्याला मिळाले। आदरणीय यतीशदा पाटील आणि कल्पेशदा पाटील, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। एका ओव्हर ब्रेक मध्ये त्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालंय। मॅच झाली आहे सुरू आणि आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। या यतीशदा आणि दोन्ही आपल्या या राष्ट्रीय प्लेयर्सचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू ओमकार, खूप चांगली जबाबदारी मागच्या 8 दिवस तू देखील स्वीकारलीस, तुझं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। कधी कॉमेंटेटर, कधी स्कोरर, कधी अँकर, तर कधी डीजे मास्टर, तर कधी पाहुण्यांचं स्वागत आपण केलं, तुझं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। सुरुवात झंझावात झाली, धावांचा अक्षरशः लतीफ पाहायला मिळालं। जयसर सुरुवात मोठी आहे त्यामुळे धमाका देखील मोठा आहे, म्हणून मी म्हटलं होतं प्रेक्षकांना 1 तास तुमचा फ्लाइट मोडवरती मोबाईल टाका आणि रंगून जा या क्रिकेटच्या नगरीमध्ये। राजगडगे स्ट्राइक एंडला आहे। पहिल्या बॉल वरती त्याने चौका ठोकलाय। पुढचा बॉल बॅकफुटला आला होता, प्रत्युत्तर चांगले दिलेत। ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय। ऋतिक कोळंबेकडे या क्लास पाहायला मिळालाय, टप्पा चांगला आहे त्याच्याकडे। किती चांगलं कमबॅक आहे। पहिल्या चेंडूत चौकार, नंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू। जबरदस्त सामना रंगणार यातील मात्र शंका नाहीये। नागाव संघासमोर कोणता संघ फाईट करेल याचं उत्तर शोधणार येणाऱ्या 1 तासाच्या या थरारामधनं। ऋतिक कोळंबे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय। यावेळेचा बॉल देखील लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले। डॉट बॉल
राजला मात्र मी म्हणेन फिरवलंय मैदानावरती, नाचवले त्याने गोलंदाजी मध्ये. जर राज एक चौकार मारू शकतोय तर ऋतिकने सांगितलं की मी तुला थांबवू शकतोय. व्हॉट अ बॅटल. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र ऋतिक कोळंबेकडेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर कमबॅक. काय मनोधैर्य पाहायला मिळालंय. सातत्याने आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतोय. टप्पा, अचूकता, कलात्मकता, भेदकता आणि जिथे फलंदाजाला थांबवण्याची जिद्द आणि चिकाटी इथे चांगली पाहायला मिळते गोलंदाजाकडे. रिदम मध्ये थोडा चुकलाय ऋतिक. त्याच्या मनात वेगळंच काहीतरी वातावरण निर्माण झालं. पहिल्या चेंडूत चौकार मारलं, नंतर मध्ये काय कमबॅक केलं, तुटून पडला अक्षावरती, फलंदाजांवरती आणि बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ऋतिक कोळंबे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अराउंड विकेटने काही वेळेला बॉल थेट टाकला होता. यस्टनचा वेध घेणारा पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा सिंगल आली आहे. 5 बनल्यात. अप्रतिम कमबॅक, वंडरफुल कमबॅक यालाच म्हटलं. हे बघा प्रेक्षक भोपू देखील घेऊन आले. स्वागत आहे. काल देखील क्रीडानगरी अक्षरशः प्रेक्षकांना ओसांडून वाहिले आणि आज देखील क्रीडानगरी स्वर्गवासी जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं मैदान आज देखील प्रेक्षकांना ओसांडून वाहतंय. हे यश या स्पर्धेचं, यश आहे मयूर दादांचं, यश आहे प्रतीक दादांचं, यश आहे मयूर ग्रुपचं. पहिल्या 5 मध्ये 5 धाबा आलेल्या पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. सामन्याची सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर पुढच्या बॉलवरती 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. हे पाहायला मिळेल जय सर आपल्याला सातत्याने कारण ज्या ऋतिकला पहिल्या चेंडूत चौकार मारला तदनंतर त्याने कमबॅक केलंय. मागचे 4 चेंडू डॉट फक्त सिंगल. किती वेगाने कमबॅक केलं. 1 षटक 5 धाबा. जय सर काय वाटतंय 5 षटकाचा सामना. थोडस प्रेशर पाहायला मिळतं मैदानावरती. प्रेशर निश्चित क्रिएट केलं या गोलंदाजाने. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर मला वाटतं पहा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जिथे मात्र आपण सुरेश नयनाला ब्रँड अँबॅसेडर पाहतो तो आवर्जून म्हणतो कचरा कचरा कुंडीत टाका. परंतु ऋतिक एक सुजाण गोलंदाज आहे. त्याने प्रत्येक बॉल हा यष्टांचा वेध घेणारा टाकला होता. चिराग आलाय मैदानावरती. ज्या चिरागनं या अगोदर या स्पर्धेमध्ये खूप चांगली छाप सोडली आणि आपण किती चांगली गुणवत्ता दाखवू शकतोय. हे बघा आमचे प्रेक्षक किती रिलॅक्स बसलेत. जसे काय मनालीला आलेत आणि शांतगार वारा आहे आणि त्या मनालीचा आनंद घेताना या बदलापूर नगरीचा वाटत नाही आपण बदलापूरमध्ये जसं शांत वारा थंड वारा असं वाटतं की पुन्हा मनालीला आलो की काय. वातावरण बदलत जातं, स्पर्धा बदलत जाते आणि वातावरण निर्मिती होती. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. चिराग कोळंबे गोलंदाजी मार्क वरती दाखल होता. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा विकेटचं पतन. पहिला धक्का राज गडगे. धक्का क्रमांक पहिला राज गडगे बाद. हे छान टेक अँड वंडरफुल कमबॅक. पहिला चेंडू ते चौकार ज्या राजनं सुरुवात केली. हे बघा प्रेक्षक, हे प्रेक्षक आहेत म्हणून या स्पर्धेचा विजय आहे. कारण जयसर असं म्हटलं जातं ना ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक ती स्पर्धा मोठी असते आणि ही स्पर्धा का मोठी आहे. मागच्या 7 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती. ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू समोर ठेवलाय यामध्ये आतमध्ये आलाय. यावेळी मात्र ऑफ कटर पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. नो मोर मिस्टेक फ्रॉम द विकेट कीपर टेकन वंडरफुली. 1 मोर विकेट ग्राउंड. पहिला धक्का मैदान होती 5 धावसंख्येवरती. या गोलंदाजाला जी भूमिका मिळाली ना त्याला न्याय दिलाय. चिराग कोळंबेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर. तुझे तो बख्शी है इस ग्राउंड की हुकूमत. ये तेरी सल्तनत है. तू सुल्तान बनकर आया कर. जी हाँ, इस सुल्तान पर तुम्हें राज भी करना है. बहुत मजा आएगा. मी जण भोसले सर तर ज्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहतोय, स्पर्धेचा उच्चांक पाहतोय, दर्जा पाहतोय, माइंड ब्लोईंग. दर्जेदार गोलंदाजी त्याने केली आहे. 17 वर्षाचा खेळाडू, युवा, जिगरबाज, ज्याने मात्र बॅटिंग चांगली केली. 6 बॉल 6 षटकार. या स्पर्धेमध्ये एक मात्र बॅटर राहिला. 6 चेंडू 6 षटकार त्याने ठोकले होते. पंकज मैदानाच्या आतमध्ये आला. डॉमिनेट करणारी गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. स्वागत केलं पंकजचं. ज्या पद्धतीने आपण जयसर त्याचं कौतुक केलं त्या कौतुकाला कारणास्तव गोलंदाजी करतोय. फार कमी वयामध्ये अंडर 70चा गोलंदाज मात्र काय अहंकार माजवलाय आणि ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आणि प्रेक्षकांना देखील भरपूर प्रेम देखील दिलं. उदंड प्रतिसाद दिला. डोक्यावरती उचलल्या खेळूला प्रेक्षकांनी. पुढचा बॉल उजव्या हशीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न इथे दिशाहीन राहिलाय. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो. या खेळाडूचा स्तर त्या दर्जाचा पाहायला मिळालाय. वाईट बॉल आला. संघाची धावसंख्या 100च्या मदतीने 6 ला 1.
जय सर, वाटते की यावेळी जास्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे, फार कमी वयामध्ये अशी गोलंदाजी. आणि हे बघा प्रेक्षक, थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, मात्र सामना आम्हाला जिंकायचा आहे. हे पाठी राकेश तुमचं मनोबल वाढवतात. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले. तदनंतर वाईड आला, याने या वेळेला डाऊन ग्राउंड केलाय, स्ट्रेट मारला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, काय शिताफीनं बॉल अडवलाय. ड्रायव्हिंग एफर्ट वैभव पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन वरती धावा मिळतील त्या 2. आणि हे करावं लागेल जय सर, कारण आपण चषकाच्या अगदी जवळ, मी मगाशी उल्लेख केला होता, 80 संघांचा सहभाग, 77 संघाचा गाशा गोंधळ केलाय. फक्त 3च संघ या चषकाकडे पाहतात. चषक त्यांना यावेळी खुणावतंय आणि कोणता संघ नागाव संघासमोर फाईट करणार यासाठी लढा आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं डायव्हिंग एफर्ट इथे पाहायला मिळालं. याचं कारण आहे हे क्रीडा संकुल. जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये तुम्ही आहात. tenniscricket.in च्या माध्यमातून हे प्रेक्षेपण तुम्ही पाहताय. खरं तर मागील बॉल ज्या रीतीने फिल्डिंग पोझिशन पाहायला मिळाली, किंवा बाउंड्री लाईन वरती जी एफर्ट तुम्ही पाहिली, ती जर रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल ना, तर अविश्वसनीय क्षण इथे पाहायला मिळाले होते. दर्जेदार कामकाज. जयसर, सुरुवात एवढी चांगली पाहायला मिळत नाही, कारण पहिल्या चेंडू चौकार, नंतर कमबॅक झालंय. फक्त मागच्या काही चेंडूवरती 4च धावा आल्या, त्यामुळे 8 चेंडू 1 धाव, 9 चेंडूचा खेळ संपलाय. खरं तर आपण पाहिलं 9 बॉल मध्ये केवळ आपण पाहिलं ना, तर 4च धाबा आलेल्यात पाहायला मिळाल्यात. 8 बॉल मध्ये 4 आल्यात. यावेळेचा बॉल कोलात टाकला, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. वा वा, काय सेलिब्रेशन सॉ द सपोर्टर. असं वाटतं की लावणी समारंभात ज्यावेळी असे नृत्य करतात, तसेच आपल्याला प्रेक्षकांचा जेव्हा खेळ होतो ना, तेव्हा आपले प्रेक्षक वर्ग नाचत असतात. खेळूंच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करत असतात. देखा समोर ठेवला पिकअप स्ट्रोक, लॉंग ऑनला मात्र खेळत असताना हाय बॅकले ट्रिमेंडस स्पॉट, वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वाज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग वेन. दॅट्स अ गुड फिनिश, दॅट्स अ 6. पंकज भोईर मैदानाच्या आतमध्ये जणू काय तो प्रतिस्पर्धाला. पंकजला आपण पाहत आहे ज्या पद्धतीने त्याने हा स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. हा फटका नाही, हा स्टेटमेंट आहे. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे, अशा दर्जाचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. जय सर, ही कमेंटमेंट होती. पहिला चेंडू चौकार पहिल्या चेंडूवरती, पहिला षटकार 10व्या चेंडूवरती, आणि हे प्रेक्षक आपापसात चर्चा करतात की किती धावा होणार मैदानावरती. 14 बनल्यात. पंकज भोळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 वरती तो नॉट आउट आहे. 14ला एक पुढचा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजीचा दर्जा चिराग कोळंबे इथे डॉट बॉल टाकतोय. हेच केलं पहिल्या षटकामध्ये देखील गोलंदाजांना. यस, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय. आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार, पडद्यामागचे हिरो म्हणून ज्यांना म्हटलं जातं, ते आमचे प्रतीकजी पिसेकर, त्याच्या साथीनं समीक्षाताई पिसेकर आणि दुर्वीजी पिसेकर यांचं आगमन झालंय. त्यांचंही बरपूर्वक स्वागत. त्यासोबत खासगावचे माजी सरपंच किरणजी एकनाथ राऊत साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, वेलकम प्रतीक दादा. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. असं का दाफल करत दादा पाहतोय आपण ती 15 धाबा 1 गडी बाद. जयशर, वाटते चांगली सुरुवात आहे, तर 2 षटकं 15 धाबा, 1 चौकार पहिल्या चेंडूवरती, 1 षटकार 10व्या चेंडूवरती. वाटते की मोठी प्रतीक्षा करावी लागते मोठ्या फटक्यांसाठी. काय वाटतंय? संघर्ष इथे करावा लागतो या खेळाडूंना, आणि संघर्षातूनच इथे इतिहास निर्माण करता येऊ शकतो. तो इतिहासाची आधीची ही काही ना काहीतरी चाहूल लागली असंच म्हणावं लागेल. 7.50चा करंट रन रेट आहे. इथूनही 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. पंकज आणि अगदी त्याच वेळेला प्रशांत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे आहेत. हे 2 बॅटर जर का जास्त काळ मैदानावरती व्यतीत करू शकले, जिथे मात्र एक पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली, तर धावा निश्चित पाहायला मिळणार, यातील मात्र शंका नाही. हो, ऍब्सोल्युटली नो डाऊट. कारण पंकजने मारलेला तर षटकार खूप चांगला फटका दाखवला. त्याने दाखवलं की त्याची गुणवत्ता, त्याच्यामध्ये किती गुणवत्ता आहे, क्लास आहे, स्टँडर्ड आहे. तो सामना फिरवू शकतोय, मोठे फटके मारू शकतोय. बघायचंय येणार षटक आहे. आजही जयसर जनसमुदाय पुन्हा एकदा उत्साह या क्रीडा नगरीमध्ये, आणि आज देखील स्वर्गवासी जगन्नाथ क्रीडा संकुल प्रेक्षकांना ओसांडून वाहत आहे. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, रात्रीचं शांत वातावरण. गोलंदाज ऋतिक सज्ज होतोय, 3ऱ्या षटकामध्ये येतोय. ऋतिक कोळंबे गोलंदाजी मार्कवरती दाखल असताना पाहायला मिळेल. 15 धावा फलकावरती बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झालाय ऋतिक कोळंबे. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, 16 धावा फलकावरती एक फलंदाज बाद. जयसर, हाच तो ऋतिक ज्याला पहिल्या चेंडूत चौकार मारला, तदनंतर कमबॅक केलं आणि फक्त आपल्या षटकामध्ये 5 धावा देत त्यानं पुन्हा कमबॅक केलं, पुनरागमन केलं, आणि त्याचा वापर केला एक संघनायकानं. त्याचं कॅप्टन गुड थिंकिंग, त्याचा कोटा महत्वाचा आहे.
व निश्चित धाबा इथे गोळा करावा लागणार आहेत मानकिवली टीम साठी देखील मोठी लढत आहे. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न इथे कट केला होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल येते. केवळ सिंगलने इथे काम चालणार नाही. हर्षय श्री 11 जयशंकर चांदे संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतला निर्णय आतापर्यंत तरी चांगला ठरवला जय सर. कारण ज्यामध्ये श्री गणेश मानकावली संघाला त्यानं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ संपलाय आणि 14 चेंडू मध्ये फक्त एकच चौकार आणि एकच षटकार आपण पाहिलाय. जबकि आपण पाहतोय पॉवर प्ले आणि संपलेत मध्ये पॉवर प्लेचा खेळ संपलाय मैदानावरती. मानकिवली टीमला इथे मेहनत करावी लागेल धावा गोळा करण्यासाठी. आपण नेहमी म्हणतो ना 2 अक्षरांचं असणारं लक, 2.5 अक्षरांचं असणारं भाग्य, 3 अक्षरांचं असणारं नशीब, 3.5 अक्षरांचं असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आणि ती मेहनत इथे करावी लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी. ऍब्सोल्युटली. कारण मेहनत करावी लागेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा ती तुम्हाला करावी लागेल. पंचांमध्ये काहीतरी चर्चा होते. चेंडूची चाचपणी केली जाते. अगदी शांत वातावरण. जय सर वाजतात रात्रीच्या 11:35. मात्र असं वाटतंय की आता 7:30 वाजलेत. ज्या प्रक्षेने 14 स्टँड पॅक आहेत. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली. हे सुंदर असं मैदान, वंडरफुल असं आपण ऍटमॉस्फिअर पाहतोय. प्रेक्षकांची भरपूर मांदी आली आणि मान्यवर देखील भरपूर संख्येनं. त्यामुळे आज इकडे नगरी पुन्हा ओसंडून वाहते. सेमीफायनलचा सामना कसा असावा, एन्काउंटर नंबर पहिला कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. हा सामना अंगावरती शहारा निर्माण करेल आणि तुम्हाला जो सामना हवा तसा सामना पाहायला मिळेल जय सर. निश्चित. कारण आपण पाहिलं 14च्या 14 स्टँड मध्ये आज मात्र जिथे गर्दी पाहायला मिळते आणि या स्पर्धेची ही पोचपावती आहे. काल जशी गर्दी पाहायला मिळाली, खरं तर आपण पाहिलं गर्दीचे विक्रम मोडीच काढले होते. रेलिंग ही ओलांडून प्रेक्षक वर्गाला बसायला जागा उरली नव्हती. काल तर मुंगीराही शिरायला इथे कोणती संधी नव्हती. अशी गर्दी आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिली. पुढचा बॉल यावेळेला लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. पंकज बाद. यस मंगेशने झेल टिपलाय. जेव्हा फलंदाजानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा त्याला जाळ्यात अडकवलाय. पंकज बोले बाद झाला. 9 वरती 7 चेंडूचा सामना केलाय आणि हा बघा ऍक्शन रिप्ले. समोर चेंडू ठेवलाय, लॉप केलाय चेंडूला. मात्र बॅकलिप थोडीशी खाली राहिली आणि खूप सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. जयसर विकेटचं सातत्य आता मात्र सुरू झालंय. बॉल पहा अगदी रडार मध्ये आला होता. लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात चेंडूच्या खाली आला आणि एक चांगला झेल इथे पाहायला मिळतो. धक्का मोठा लागलाय खरं तर महत्वाच्या या क्षणाला. जयसर वाटते आता चेंडू आपण बघितला परिवर्तन केलं. जर तर जुना चेंडू असताना कदाचित गेला असता, कारण हा नवीन चेंडू होता. काय वाटतंय? एक्झॅक्टली. तुम्ही हा अगदी योग्य उल्लेख केलेला आहात. कारण मागील सामना मागील बॉलवरती चेंडूवरती मॅच थांबली. याचं कारण होतं बॅटरने चेंज करायला लावला. बॉल चेंज झाला आणि त्याचं कारण नवीन चेंडू जसा आला हा बॉल जास्तीचा ट्रॅव्हल केला नाहीये. 17ला 2 आहेत. 2 धक्के दिलेत. ऋतिकने अगदी पाहिलं तर एकंदरीत 9 चेंडू हाताळल्यात. 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक विकेट घेण्यामध्ये तो देखील यशस्वी राहिलाय. 17ला 2 बाद आहेत. नवीन बॅटर हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्रंट लाईन गोलंदाज ऋतिकचा हा बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप. ऋतिक मात्र चिरागने झेल सोडला. ऋतिकला मिळालं असतं यश. मात्र थोडंसं नाराज झाला स्वतःवरती. जय सर या चुका टाळाव्या लागतील. पुन्हा एकदा आपण पाहिलं की बाबेचा झेल सोडला वडवलीच्या कमलेशनं. त्यानंतर सामना सोडावा लागला. त्यामुळे जीवनदान दिलं तर मागात पडू शकेल. चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चुकीला माफी मिळतच नाही. पुढचा बॉल प्रशांत इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतो. उसळी जास्तीची प्राप्त झाली होती. डेटला हिट केलं. बाउन्सर चांगला हाताला गेलाय. क्विकर बाउन्सर जेव्हा आपण पाहतोय ना तेव्हा मला खरोखरच अभिमान वाटतो ग्रामीणचा की ग्रामीण क्रिकेट किती विकसित झालंय. क्विकर बाउन्सर टाकण्याची तुमच्यामध्ये क्षमता जेव्हा निर्माण होते ना तेव्हा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट बनतात. हे वेगळ्या सांगण्याची गरज नाही जय सर. ऋतिक कोळंबे नावाचं कोळं आता मात्र सुटत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे त्याने. 11 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आणखीन एक निर्धाव आलाय. एकंदरीत 2 षटक हाताळले ऋतिक कोळंबेने. 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट प्राप्त केली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये 18 धावा फलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. हे चेक केला जाईल. फलंदाजाचा रिव्ह्यू 18 धाबा धाफा होती. 2 गडी बाद. जयसर सुरुवात एवढी चांगली वाटत नाहीये.
श्री गणेश मानकवली संघाची. कारण ज्या पद्धतीने सुरुवात झंझावात झाली, पहिल्या चेंडू ते चौकार आला, मात्र नंतर कमबॅक झालं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, 2 षटकामध्ये 15 धावा आणि या षटकामध्ये ऋतिकने पूर्ण कंबरच मोडून काढले. फलंदाजांची कसून गोलंदाजी केली, पूर्णपणे शिरकाव खाण्याचा प्रयत्न केलाय आणि फक्त 3च धावा देत त्यानं 1 गडी बाद केलाय. व्हॉट अ स्पेल, काय स्पेल झाला ऋतिकचा. 2 षटक 8 धावा, 2 गडी त्याने बाद केले. यापेक्षा चांगली गोलंदाजी सेमीफायनल एन्काउंटर नंबर पहिल्यामध्ये कुठे पाहायला मिळणार जय सर? खरं तर या बॉलची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. खरं तर विविध अँगल इथे तपासले जातात. बॅटरचा टान्स पहा, ज्यावेळेला बॉल डिलिव्हर केला जातो त्यावेळेला बॅटरचं स्थान एक्झॅक्टली कुठे आहे पाहिलं जातं. फेअर डिलिव्हरी याचा उल्लेख मी करत होतो. बॅटर आधीच बाहेर उभा होता आणि त्याच्या रीच मध्ये होता बॉल. फेअर डिलिव्हरी. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये 18 धावा. शॉर्ट टाइम क्रिकेट, मॉडर्न डे क्रिकेट हे शोभा देत नाही एवढी धावसंख्या. 18 धावा 10 फलकावरती. प्रेक्षक बघा जय सर, या आपण देऊया डीजेला एक संधी, होऊ द्या आपल्या मयूर दादांचं एक चांगलं गीत. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आपण ज्यांचं आगमन झालंय. खरं तर क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम आहे, परंतु कबड्डीच्या मातीमध्ये मुरलेला एक जुना जाणता खेळाडू म्हणून आमचे बेरुली गावचे आप्पाशेठ वारे यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या साथीने आमचे हनुमंतजी तुपे या देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू राहुल. 18 धावा 10 फलकावरती. जय सर, काय वाटतं अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 गडी बाद झाले आहेत, अजूनही 8 गडी त्यांच्या ताप्यामध्ये आहेत. मात्र जी फटकेबाजी व्हायला हवी, जो अटॅक व्हायला हवा फटकेबाजीचा, जे अटॅकिंग क्रिकेट खेळला हवं ते मात्र दिसलं नाहीये. कारण याचं कारण होतं काउंटर गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी झाली मैदानावरती. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळालं. मंगेश आलाय गोलंदाजी मार्फत. उजव्या अशीच्या बाहेर थांबून मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग, धावता झेल इथे घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. धावता झेल घेत असताना फिजिकल फिटनेस, रनिंग बिटवीन विकेट, अगदी त्याच वेळेला हँड अँड कॉर्डिनेशन, जिगरा या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. झेल बनलेला नाहीये. जय सर, आतापर्यंत 19 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 19 चेंडूमध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 10 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलाय हा मानकेवली संघ. 10 चेंडूमध्ये 10 जर धाबाले असताना मगाशी सामना आपण पाहिला कासगाव, त्यांच्यामध्ये केला असा चित्र पाहायला मिळालं. 20 चेंडूमध्ये फक्त 10 धावा कुठल्या, त्यानंतर सामना गमावा लागला. 19 बॉल मध्ये 19 धाबा धावलकावरती बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. जिथे मात्र गोलंदाजी मार्कवरती मंगेशला तुम्ही पाहताय. 4 बॉल 1 वरती प्रशांत नॉट आउट आहे. स्ट्रायकर इनला रिव्हर्स केलाय. या वेळेला यश मिळालंय. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. पहिल्या चेंडूवरती चौकार, 10व्या चेंडूवरती षटकार, नंतर आता आपण पाहतोय 20व्या चेंडूवरती चौकार. चौकार षटकामध्ये अंतर भरपूर आहे. हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग, तुमचं मनापासून आभार प्रेक्षकांनो. अक्षरशः तुम्ही आम्हाला उदंड प्रतिसाद दिला, डोक्यावरती स्पर्धा घेतली, तुमचं मनापासून आभार. ऍक्शन रिप्ले बघा. शॉटा प्लेन चेंडू बाहेर निघत होता, लेग ब्रेक केला होता आणि त्याला योग्य प्रत्युत्तर दिलंय रिवर्सच्या माध्यमातून. दणदणीत चौकार. प्रशांतच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळालाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गाड्या तयारी ठेवून म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. या वेळचा बॉल देखील बॅटची आउटसाइड एज घेतोय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल आली आहे. प्रशांतचं कौतुक करेन, हेमंतचं कौतुक करेन. ही बघा, ही आमची आजची लहान मुलं, उद्याचं भविष्य आपण पाहतोय. त्या मुलांना देखील पाहतोय. क्रिकेट आपल्या मातीतला खेळ जरी नसला तरी तो आपल्या रक्तात भिनलेला आहे. कबड्डी आपल्या मातीतला खेळ आहे, मात्र तो देखील आपल्या रक्तात भिनलाय. आणि क्रिकेटच्या नगरीमध्ये ही बघा आजची छोटी छोटी मुलं. अभिमान वाटतं. रात्रीचे 11:30 वाजलेत तरी देखील हा मुलगा झोपला नाहीये, क्रिकेटसाठी वेळ दाखवतोय. हा चेंडू मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. 24ला 3. अप्रतिम गोलंदाजी. जय सर, ऍक्शन रिप्ले बघणं फार चांगला असणार. कारण ज्या पद्धतीने चेंडूची डिलिव्हरी होती बघा, समोर राईट आर्म ओव्हर द विकेट आला. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता, ऑन साइडला उचलायचा होता, मात्र उंची जास्त गेले आणि खूप चांगला झेल टिपलाय. मंगेश खूप चांगला झेल टिपलाय आणि अजून एक धक्का क्रमांक मिळतोय. जय सर, वाटते सातत्याने विकेटचं सातत्य येते. धोक्याची घंटी वाजते कुठेतरी या मानकेवली संघासाठी. गोलंदाजीचा दर्जा, सातत्यकरण इथे ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, सातत्याने विकेट मिळवल्यात रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये. डॉट बॉल टाकण्याकडे कल ठेवलेला पाहायला मिळालाय आणि याच्यावरती जोर ठेवत असताना या खेळाडूंना तुम्ही पाहताय. आणि म्हणून की काय गोलंदाजांचा दर्जा इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल नंतर विकेट सातत्याने येत आहेत.
tenniscricket.in संपूर्ण या स्पर्धेला खरंच ग्लॅमर दिलं ग्रवर सर आणि त्यांची संपूर्ण टीम. सर्वांचा अभिमान वाटतो आम्हाला ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट दाखवला, संपूर्ण ग्राउंडला कव्हर केलं, प्रेक्षकांना कव्हर केलं, कॉमेंटरना कव्हर केलं, मान्यवरांचं स्वागत केलं, फायर शो कव्हर केला. गौरव सावंत सर, हॅट्स ऑफ यू. तुमच्या कार्य देखील आम्ही सलाम करतोय. 24 धावा 3 गडी बाद 3 पूरक 4 षटकाची सांगता होते. अजूनही तेवढी धावसंख्या पाहायला मिळाली नाही जी अपेक्षा होती आपल्याला. जय सर. 24 ला 3 आहेत. पुढचा बॉल खोला टाकला होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय, हा व्हॉलीवरती घेतला, डीप मला मिड विकेटला क्षेत्ररक्षक. धावा मिळतात त्या 2. अविट करून टाकले या गोलंदाजांनी आपली नाना रूप इथे दाखवत असताना गोलंदाजीतली. मोठे फटके आले नाही जयसर, कारण फक्त 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला. ज्या पद्धतीने गोलंदाजी 2 षटकार आपण पाहिले, गोलंदाज चिरागची ऋतिकची असतील, ऋतिकची आपण 2 षटकं पाहिली, ती खूप चांगली राहिली आणि त्याचमुळे 2 षटकामध्ये त्याने 8 धाबा देत 2 गडी बाद केले आणि त्याने कमबॅक करू दिले नाही फलंदाजांना. आणि आता 26 धाबा 3 गडी बाद. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला, उंच गेलाय, लांब किती जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. क्या बात आहे. घे आता उंच भरारी, खूप चांगला जेल टिपला तिथे आपण पाहिलं वैभवनं. आणि हे बघा प्रेक्षक, हे बघा प्रेक्षक, मला खरोखरच अभिमान वाटतं प्रेक्षकांचा. रात्रीचे वाजतात ते 11:45 आणि 14/14 पॅक स्टँड. हा बघा, हाफ व्हॉलीवर चेंडू उचलला, पिकअप केला चेंडूला, मात्र उंची जास्त, लांबी कमी, ताकदीचा कमी वापर, फलंदाज बाद. अजून एक दे धक्का. काय जय सर वाटतं. शेवटचे चेंडू 6 बाकी आहेत. धावफरक होती 26 धावा. आताच आपण 74वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केला 26 जानेवारीला. तो आकडा पाहायला मिळतोय. करंट रन रेट तुम्ही पाहताय 6.50 आहेत. जर या रन रेटने बनल्या तर 33 होतात, 8च्या रन रेटने आला तर 34 होतात, 10च्या रन रेटने आल्या तर 36 होतात. शेवटचं षटक घेणं बाकी आहे. मचिंद्र सर, मला वाटतं या मॅच मध्ये खेळाडूंना वगळता कॉमेंटेटरच जास्त गरम झालेत. क्या बात आहे. जय सर, प्लॅनिंग बघा स्पर्धेची, प्रतीक दादांची, मयूर दादांची. उद्या संडे आहे, त्यामुळे लहान मुलं इथे तुम्ही रात्रभर जागू शकता, उद्या तुम्ही झोपू शकता. त्यामुळे सॅटर्डेला फायनल ठेवली. ही प्लॅनिंग बघा किती आहे. ही प्लॅनिंग आहे, मास्टर माइंड आहे. कारण रविवारी फायनल ठेवली असती ते एवढे प्रेक्षक नसते, कारण सोमवारी कामावर जावं लागतं. सॅटर्डेला फायनल ठेवली, ही प्लॅनिंग आहे, म्हणून ही स्पर्धा मोठी आहे. नाही त्यामागे सर्वाधिक मोठं नियोजन आणि वेल मॅनेज असं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आहोत. बसण्याची आसन व्यवस्था, 14 स्टँड आणि खेळाडूंची नावं या स्टँडला पाहायला मिळाली. स्पर्धा अगदी दर्जेदार आणि ज्या रीतीने यशाची उंच शिखर गाठताना पाहायला मिळाली. आतिश कोळंबे गोलंदाजी मार्फती दाखल झालाय. शेवटच्या षटकाचा खेळ न बाकी आहे. अगदी रायगड आणि ठाण्याची मॅच, जिथे मात्र 48,000 प्रेक्षक वर्गाने ऍट ए टाइम एकाच वेळेला लाईव्ह कव्हरेज वरती आपण सातत्याने पाहताना पाहिलं होतं. आतिश कोळंबे गोलंदाजी मार्फती, प्रशांत स्ट्रायकर इंडला, त्याला सातत्याने इथे जगडावं लागतंय, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. धावा आलेल्या नाहीये. कौतुकास्पद कामगिरी जय सर. जेवढं कौतुक करा गोलंदाज तेवढंच कमी आहे, कारण ट्रिमेंडस फ्रेशर, त्यानंतर वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग, काउंटर अटॅक पाहायला मिळाला. त्यामुळे फलंदाजाला मोठ्या प्रमाणात वंचित ठेवलं. आतापर्यंत 26 चेंडूचा खेळ संपलाय आणि 26 चेंडूमध्ये फक्त 2 चौकार आणि 1च षटकार पाहायला मिळाला. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. घाम गाळावा लागणार आहे तुम्हाला. आपण नेहमी म्हणतो ना, मनुष्य नेहमी मोत्याच्या हारांपेक्षा घामाच्या धाराने अधिकचा शोभून दिसतो. इथे तो घाम तुम्हाला गाळावा लागेल. खोला टाकला होता, यावेळेला लॉंग ऑफला केला, डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू निघाला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झाला, 2 आल्यात, तिसरी मिळेल का नाही. दुहेरी धावा येतात. संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ 4 विकेट. चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला. प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य. ज्या पद्धतीने मयूरदादांना उल्लेख केला, भरपूर मान्यवरांनी मयूरदादा आणि प्रतिदांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तो आनंद प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. आणि हा सोला पाहण्यासाठी मयूरदादा, प्रतिदादा, मयूर ग्रुपने मागचे 4 महिने मेहनत केली आणि ते यश आता तुम्हाला पाहायला मिळतंय. 27 धावा 4 गडी बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ पर्याप्त या पहिल्या सत्रातील. 29 ला 4 आहेत. 2 चेंडूचा खेळ. खोला टाकला होता, यावेळेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने येतोय, सिंगल मिळाली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. गोलंदाजी क्लास झाली असंच म्हणावं लागेल, कारण फलंदाजांना कोणती मुभा न देणारी आहे. खोलवर टप्प्याची पाहायला मिळाली. बॅट आणि पायाच्या मधोमध गोलंदाजी इथे पाहायला मिळते आणि सातत्याने वाईड यॉर्करचा इथे भडीमार, प्रश्न विचारणारी गोलंदाजी, किंबहुना प्रत्येक बॅटरच्या मनामध्ये काहूर माजवणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण असेल तेव्हा गोलंदाज त्याची गुणवत्ता दाखवू शकतोय आणि हे देखील चित्र पाहायला मिळालं. चांदई संघ
खोला टाकला होता बॉल. हाही इथे डीएसटी रक्षकाचा भेद. अगदी प्रांजळ मनाने कबुली दिली या खेळाडूने. बॅटला बॉल ब्रश झाला, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. आणखीन एक धक्का, फलंदाज होतोय प्रशांत बाद. धावसंख्या तशी पाहायला मिळाली नाहीये. मध्ये कमी स्कोरिंग मध्ये सामने चांगले होतात. हा माझा आजवरचा अनुभव क्रीडा क्षेत्राचा. बघा ऍक्शन प्ले कसा झाला. राईट मूर्ती विकेट आला गोलंदाज. समोर चेंडू आपटला चेंडू त्यानं आणि एज लागली, फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का क्रमांक एक झेल सुटला. त्यानंतर फिल्डिंग मध्ये भरपूर चेंजेस पाहिले. फिल्डिंगचा जो क्लास स्टँडर्ड मेंटेन केलाय तो देखील फार महत्वाचा राहिला चांदेई संघासाठी. जय सर. होय, चांदेई संघांची एकी नेहमीच पाहायला मिळते. चांदेईकर नेहमी एकत्रित राहतात. कोळंबे परिवार सातत्याने गावामध्ये पाहायला मिळतो. 2017 साली मी चांदेई गावामध्ये गेलो होतो. जी स्पर्धा मला वाटतं गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येते आणि रात्रकालीन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. चांदेईकरांची एकी पाहताच बनते आणि नेहमी आपण म्हणतो ना, जर एक असाल त्याच वेळेला तुम्ही नेक असाल. हे एकीचं बळ आहे आणि त्याचमुळे फळ मिळतंय. 30ला 5 आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या खंडागळ्याच केल्यात. हर्षद बैकर जे आपण पाहतोय, दिलीप बैकरांचे सुपुत्र, त्यांच्याच मुलीच्या नावाने संघ उतरलाय. जबरदस्त रिवा हिचं नाव आहे आपण पाहतोय. ऑन साईडला केला, डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फिल्डिंग चांगली झाली, इथेही पाहायला मिळते. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न झालाय. 3 धाबा येत आहेत. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने वधारेल 33ला 5. याच वैभवने मगाशी खूप चांगला झेल टिपला. आता थोडासा फंबल झाला. 2 मध्ये 3 मध्ये रूपांतर केलं. आता धाबा झाल्या 33. जय सर 40-45 किती धाबा होतील? 40च्या वरती धावसंख्या असते तर मजा येईल, कारण 40+ धावसंख्या असायला हवी 5 षटकांमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. एखादा मोठा प्रहार आला तर 40चं टार्गेट होऊ शकतं. खरं तर मी आदरणीय मयूरदादांचं विशेष करून आभारी नाही, प्रतीकदादांचं विशेष करून आभारी नाही. ही स्पर्धा अगदी सातत्याने हृदयामध्ये साठवावी ही क्षणचित्र अशीच माझ्यासाठी राहिली या पर्वाची. खरं तर प्रथमच या स्पर्धेशी जुळण्याचा योग आला, परंतु हे दर्जेदार असं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा पाहायला मिळाली. डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा वेगाने आल्यात. एकंदरीत 35 धावा धावलकावरती आहेत. 36 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. आतिश कोळंबे ज्या शेवटच्या षटकात आलं, 8 धावा तिथे कर्जे केल्या. 1 विकेट त्याच्या नावावरती येत असताना पाहायला मिळाली. विशेष करून या स्पर्धेच्या माध्यमातून आज मी आभार मानेन ते अर्थात गौरवजी सावंत सरांचे, कारण त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता की ही स्पर्धा एकदा तरी करून बघा. आणि आज जी मात्र या स्पर्धेचं इथलं आयोजन नियोजन, हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पहा. हे 14 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. हा कालचा ड्रोन व्ह्यू आहे. ही गर्दी तुम्हाला कालची पाहायला मिळते. ही प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, केवळ पाहण्याजोगी होती. पार्किंगला जागा नव्हती. मला वाटतं बदलापूरमध्ये जिथे सातत्याने या मैदानाच्या चहूबाजूला बाहेर निघण्यासाठी लोकांना 1-1, 1.5 तास गेला होता. काल इतकी गर्दी ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि विशेष करून मी या स्पर्धेचं कौतुक करतो आहोत. संपूर्ण मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित असणारी ही स्पर्धा आदरणीय मयूरदादा पिसेकर साहेब, प्रतीकदादा पिसेकर साहेब यांचं पुनश्च मी आभारी राहीन आणि या स्पर्धेपासून राजा घेईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. ही संपूर्ण मान्यवर मंडळी आपण पाहतोय. मयूरदादा आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. ठाकरे फार्म याची ॲडव्हर्टाईज आपण मागच्या 8 दिवसामध्ये करत आहोत. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. जिंकण्यासाठी फक्त 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका. 36 धावा भरपूर आहेत फाईट करण्यासाठी. बघा त्या चांदेई संघ या धावा उभारणार का? मानकेवली संघ हा सामना जिंकणार का? आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडक देणार नांगा संघासमोर, याचे आपण उत्तर शोधूया. बाबूशा आम्हाला जॉईन झालेत. वेलकम बाबूशा. खूप खूप धन्यवाद जय सर. या स्पर्धेसाठी आपण आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बाबू आम्हाला जॉईन झालेत. बाबू कसा होता या स्पर्धेचा संपूर्ण तुमचा अनुभव? बाबू कैसा था आपका तजुर्बा? और ये देखिए निखिल फोटोग्राफर, निखिलचं देखील कौतुक करेन. निखिल खूप चांगला जॉब. निखिल पिसेकर मागच्या 8 दिवसामध्ये या स्पर्धेत क्षणचित्र टिपतात. आणि ऋतिक भोईर ज्यांना प्रत्येक इंस्टामध्ये रील ही बनवली या स्पर्धेची, ऋतिक तुझे देखील आभार व्यक्त करतोय. SS इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून आपण फायर शो पाहिला, काल देखील पाहिला, आज देखील पाहिला, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि ही मयूरदादांची ॲडव्हर्टाईज आपण पाहतोय. हे आपलं ज्योती आईंच्या नावानं असलेलं ज्योती हेरिटेज आपण पाहतोय, ज्याचं आताच उद्घाटन झालं. आणि हीच तर नगरी आपण पाहतोय मयूरदादांच्या माध्यमातून या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेले आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा आपण पाहतोय. हा नारायण डाबा आपण पाहतोय. सुनील पवार आमचे खूप चांगलं व्यंजन तिथे आपल्याला पाहायला मिळतात. या आपण त्यांचं देखील स्वागत करूया.
बाबू कैसा रहा आपका तजुर्बा इस श्रृंखला में? काफी बड़ा योगदान रहा इस श्रृंखला में आपका भी, क्या कहोगे इस श्रृंखला के बारे में? क्योंकि आप भी मुकाबला भी 36 का है, तो क्या पूरा तजुर्बा रहा इस श्रृंखला के बारे में, क्या कहना चाहोगे? नहीं, बहुत बहुत शुक्रिया मैक्स सर। सबसे पहले यहाँ पर सही बताया, यहाँ पर पूरी देखिए बात करेंगे, यहाँ पर समय उतना नहीं है फिर से एक बार सभी अल्फाज लाने के लिए, लेकिन से यही तो बात करेंगे यहाँ पर से कि सूर्य बात करेंगे यहाँ पर जगन्नाथ स्मृति चषक 2026 देखिए बड़ा खूबसूरत रहा यहाँ पर मैक्स सर। जैसे आप बेंगलोर के बाद आईसीएल के बाद एक बड़ा अनुभव देखिए इस प्रतियोगिता के साथ साथ आप गोवा रवाना हो गए, जो आपके फ्लाइट के टिकट हो चुके हैं। उसी तरह से हमें भी गुजरात के बाद जो महाराष्ट्र की धरती पर फिर से एक मरतबा बड़ा प्रतियोगिता में इतना बड़ा अच्छा साथ मिला। हम ये बातें 3 दिन से बताते आ रहे हैं, सिर्फ ही हम नहीं, अंपायर लीजिए, चलिए बैटर समय मत लीजिए, भला टारगेट है यहाँ पर छोटा है, लेकिन मैक्स सर देखिए कोई भी इंसान कोई भी छोटा या बड़ा नहीं होता है, और ये टारगेट कहीं ना कहीं फाइट बन सकता है। क्योंकि मानक्यूली टीम के देखिए आपने क्राउड देखिए यहाँ पर काफी तादाद से आए यहाँ पर, और जैसे देखिए मैंडेटरी पावर प्ले में अच्छा शुरुआत मिलेगा, कहीं ना कहीं मुश्किल बनाने की कोशिश करेंगे। बाबू सर्व आयोजकांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आपले मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, हेमंत फुलेर, आमचे निरंजन पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, गणेश तरेसाहेब, आपले निखिल जाधव, मयूर पिसेकर, ही संपूर्ण मंडळी आहे जी मयूरदादांच्या प्रतिच्या खंबीर पाठीशी आहे. त्यानंतर निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल कडवाल, निवेश पिसेकर, श्लोक पुलेरे, विवेक, त्यानंतर रितेश बोपी, धीरज पिसेकर, जयेश पाटील, त्यानंतर रोहित पिसेकर, विशाल पिसेकर, भरत डोगे, पियुष लार, निखिल, ओमकार, सार्थक, प्रज्वल, सर्वांचा आपण आणि कुणाल कुंजा आपले आणि हितेश कने सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करूया आपण. बाबू चलिए मयूर दादा पिसेकर देखिए स्क्रीन पर दिखाई दिया जा रहा है, ये चेहरा देखिए नोट कर लीजिए, जिस चेहरे ने बताया कि मेरी कामयाबी के पीछे मेरी पूरी देखिए ग्रुप है। बात करेंगे प्रतीक दादा लीजिए, आपने जिक्र किया, निरंजन दादा, निकेत दादा, मयूर ग्रुप, पूरी फैमिली और पूरी देखिए मेहमान से पर, और ये जो चेहरा इस वक्त दिखाई दे रहा है ना स्क्रीन पर, मैक्स सर कहते ना धन और पद ये तो आते जाते रहते हैं, लेकिन एक ईमानदार व्यक्ति का सम्मान समाज में हमेशा बना रहता है, और वो ईमानदारी से देखिए आज समाज में काम करते हुए. येस बाबू, आई वडिलांना फक्त आपल्याला मंत्र दिलाय, आपली पैसा ही श्रीमंती आहेच, मग त्याबरोबर आपली माणसं श्रीमंती आहे. तो वडिलांचा बसा मयूरदादा चालवत असताना, प्रतीकदादा चालवत असताना, माणुसकीचा झरा वाहत असताना, आणि सलाम आहे तुमच्या कार्याला मयूरदादा, प्रतीकदादा आणि संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं. या अपन मलार सामने जीतने के लिए 36 ओवर का लक्ष्य मैदान के ऊपर 5 ओवर का मुकाबला. बाबू किस प्रकार पावर प्ले में बल्लेबाजी होगी, कौन सी टीम नागांव के सामने आएगी? दर्शक तो काफी यहाँ पर पैक क्राउड है, और ये मुकाबले की गरिमा देखकर लग रहा है कि बड़ा मुकाबला होगा. नहीं, बल्लेबाज गेंदबाज को एक काम करना पड़ेगा, जो मयूर दादा ने बताए थे अपने इंटरव्यू में कि थोड़ा ठहर कर चलने में ही समझदारी है, क्योंकि जल्दी में चलते हुए लोग अक्सर अपना रास्ता खो जाते हैं. थोड़ा यहाँ पर ठहरबाजी, यहाँ पर समझदारी से काम करनी होगी. देखिए एक एक मोटिवेशन ऐसा रहती है ना जो आपको क्रिकेट की दुनिया में छोड़कर जा रही है. और मैक्स सर आपने बताए, हमने भी बताए, बड़ा मेला देखिए, जो मेला यहाँ पर लगातार 7 रातों से लगा, और पूरी सिस्टम ही टेनिस क्रिकेट का हिल गया. तो चलिए सभी का आभार के साथ साथ चलेंगे मुकाबला की तरफ, क्योंकि मुकाबला की भी बात होनी बहुत जरूरी है. बड़ा मैच है मैक्स सर इसलिए क्योंकि फाइनल में खेलने का हर टीम का सपना रहता है. और पहला गेंद देखिए डाउन द ग्राउंड खेला, सीधा खेला यहाँ पर, और 1 रन देखिए यहाँ पर आता हुआ. ये देखिए ये गलती आपको भाई छोड़नी पड़ेगी, क्योंकि आप पहले ही आपने टारगेट छोटा रखा है. जी हाँ बाबू, ये नहीं चलेगा, क्योंकि यहाँ पर गेंदबाज ने सबको दाव पर लगाकर गेंदबाज के डाउन द लाइन गेंदबाजी की, बल्लेबाज ने भी ड्राइव किया, लेकिन यहाँ से मिलेंगे 2 रन. नहीं, मेहनत करना पड़ेगा मैक्स सर, कहते ना सफलता की प्यास को बस कड़ी मेहनत से निकला हुआ पसीना बुझा सकता है. कड़ी पसीना आपको बहाना पड़ेगा, तब 36 आप बचा सकते हो. यहाँ पर बहुत बढ़िया देखिए मुकाबला कमाल का चलता है. पर अच्छी कप्तानी भी करनी होगी मैक्स सर, और ये चलिए बल्ले का बाहरी किनारा, यही बात किया मैंने, अच्छे कप्तानी करनी पड़ेगी. गेंदबाजी के हिसाब से फील्डिंग है, और वो कप्तानी आपके अंदर होना चाहिए, क्योंकि 36 बचाना इतना आसान काम नहीं है. लेकिन बाबू मेहनत भी उतनी हो रही है. हर गेंद के ऊपर तालियां की गूंज, यहाँ पर चीखों से गूंज रहा मैदान. और क्या आलम, फिर एक बार वही आलम हम देख पा रहे हैं जो रायगढ़ ठाणा के मुकाबले हमने देखा. नहीं मैक्स सर देखिए यही बात बताई, इस मैच में है ना मानकुली टीम को कप्तानी अच्छा, गेंदबाजी अच्छा, फील्डिंग अच्छा होनी चाहिए. कहते ना नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करता है. और यह मानकुली टीम के कप्तान कितना एटीट्यूड दिखाएंगे, ये बहुत बड़ी बात रहेगी. और मुझे लगता है पूरी जितनी भी उनकी एक्सप्रेशन डाल देनी चाहिए. लेकिन चांदेरी टीम को जितनी भी सराहना किया जाए मैक्स सर, शायद उतना ही, क्या क्रिकेट खेले उन्होंने. मानकुली देखिए बात करेंगे यहाँ पर,
मानकुली टीम भिवंडी की ताकतवर टीम जिसने घोरसाई को शिकस्त दिया और उस टीम को रोक कर देखिए फिर से एक बार मजबूत स्थिति में यहाँ पर टीम का स्कोर 4 पर बिना लुस्कान। अच्छी गेंद बाबू अंपायर का किरदार निभाते हैं मिस्टर विक्रम शेरा से खामालपाड़ा जितेंद्र सर, यहाँ पर जितेंद्र पानसरे कल्याण से दो नामी अंपायर इस समय पहरेदारी करते हुए जागतो रहो का पहरा देते हुए डॉट गेंद की समाप्ति। चलिए बहुत बढ़िया, देखिए गेंदबाज फिर से एक बार तैयार से चलेंगे यहाँ पर से लंबी रन अप और दूर से खेला हुआ यहाँ पर टीप का वर्क खुला है यहाँ पर फील्डर देखिए जाके गेंद को रोकते हुए। हाँ ये काम करना पड़ेगा मैक्सर, कहते ना माइंडसेट हमेशा ऐसा रखना चाहिए जो मुझे आता है वो मैं कर लूंगा और जो मुझे नहीं आता है वो मैं सीख लूंगा। जी हाँ बाबू, क्योंकि मेहनत करनी चाहिए और यहाँ पर पलट कर बार कर रहा है, सिंगल डबल के ऊपर ध्यान दे रहे हैं। वो जानते हैं हमारे पास 30 गेंदे, 30 गेंदे में 36 बनाए, सिंगल डबल भी बनाएंगे तो भी इस मुकाबले को जीत सकते हैं। ये माइंडसेट क्या बल्लेबाजों ने सही सोचे, नेक सोचे और नेक सोच के साथ ये टीम आगे बढ़ती हुई। नहीं और एक बड़ी बात मैक्सर मैं आपके सामने छोड़ दूंगा, बहुत तो बातें रह गई, इंतजार रहेगा फिर ये प्रतियोगिता का 364-65 दिन है। कहते ना जहां आपका कुछ नहीं कर सकते, जहां आप कुछ नहीं कर सकते वहां एक चीज जरूर करना, कोशिश जरूर करना भाई। 36 बचाना है तो कोशिश। हाँ ये चले हेलीकॉप्टर उड़ाए भाई यहाँ पर, यही तो बात चढ़ा मैक्सर, जहां आप कुछ कर नहीं सकते वहां सिर्फ एक ही करना, कोशिश। बनेगा बाबू, मुकाबला बनेगा, क्योंकि इस विकेट से आप ये देखिए उत्साह कितना पैदा हुआ है। बाबू कोशिश इतनी करो कि मिट्टी से भी तेल निकल जाए और मिट्टी से तेल निकल का काम किया, एक बड़ा विकेट मैदान से बाहर। सही बताएं, मिट्टी से तेल नहीं अब दोनों टीम का तेल भी निकल सकता है। इसलिए तो कहा जाता है क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का, और जिसमें तेल निकलता है अच्छे का, तेल मतलब पसीना। और यही तो बात बताया, मेहनत हमेशा आपका पसीना ढूंढती है। बाबू ये गेंद ऑफसाइड में गेंद थी, यदि ऑफसाइड पर खेलते पॉइंट के ऊपर तो बेहतर होता, लेकिन ऑफसाइड के गेंद को ऑनसाइड में खेलने की यहाँ पर नादानी की और आसान सा क्या दे बैठे, पहले विकेट का खात्मा होता हुआ। मैक्स सर यही तो बात मैंने छेड़ा भाई, जहां आप कुछ नहीं कर सकते हो बस एक छोटा सा शब्द है, उस चीज का जरूर करें, कोशिश। कहती ना कोशिश करने वाले की कभी मैक्स सर हार नहीं होती। टीम का स्कोर है बाबू 6 रन और वो कोशिश मयूर दादा ने की, वो कोशिश प्रतीक दादा ने की और उनकी भी हार नहीं हुई बाबू। हमारे भाऊजी देखिए, शंभू दादा, स्वप्निल दादा मात्रे देखिए बात करने के धारा हुए, इनकी भी आभार मानना चाहूंगा। पप्पू धुले भी मैच के देखिए एंजॉय ले रहे हैं पर, क्योंकि हमें बदलापुर का रास्ता दिखाया इन्होंने। जी हाँ बाबू, जब बदलापुर 2013 में हमने पहली कमेंट की तो पप्पू धुले हमारे बीजिया उन्होंने हमें न्योता दिया था, उनका भी स्वागत करना चाहेंगे। बदलापुर का क्रिकेट बहर रहा है बाबू, बदलापुर बदल रहा है, बदलापुर में कबड्डी के साथ साथ और क्रिकेट भी अब नसों नसों में दौड़ रहा है। नहीं आने वाला समय में देखिए और आपको बड़ी बड़ी प्रतियोगिता देखिए, यही तो बताएं मैक्सर, नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं आपकी एटीट्यूड पर निर्भर करता है। यहाँ पर और ये चलिए खींच कर लिया, लपेट कर लिया, फील्डर वहां पर है, मैच में मजा आएगा मैक्सर यहाँ पर। कहती ना छोटा सा टारगेट को बचाना, ओ माय गॉड, और ये प्रेशर देखिए, ये दबाव बना रहा है भाई यहाँ पर। यही तो मैक्सर बताया कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। जी हाँ सही कहा बाबू, हलचल मच रही मैदान के ऊपर, इतना बड़ा स्कोर नहीं है, जबकि पहले बल्लेबाज करने के बाद श्री गणेश मानकोली ने 5 बनाए थे, उनके पहुंच में सांदेह ने 7 बनाए। बाबू ज्यादा फासला नहीं है, मजा आएगा मुकाबले में। और जिस प्रकार से मुकाबला खेला जा रहा है मानो मैदान पर आग लगेगी बाबू। रात का समय, शबनम गिरी है, हरिघास की गाली ने पैकरा उड़े और ठंड का माहौल है, और इस ठंड के माहौल में चिंगारी लगी है, आग लग सकती है मैदान पर। 36 की टारगेट है, सेमीफाइनल मुकाबला मानो के क्या 2011 का वो सेमीफाइनल मुकाबला जो भारत और ऑस्ट्रेलिया के बीच में खेला गया था, उस तरह के नजारा। रिकी पॉन्टिंग के शतक के बाद क्या कड़ा फाइट दिए थे, लेकिन देखते हैं यहाँ पर अभी भी जीत की बात करेंगे। देखिए मंजिल इतनी दूर नहीं है लेकिन इतना आसान भी नहीं है, अभी भी देखिए 29 रनों की जरूरत है और आने वाला 24 गेंद बचा है। जब मानकुली टीम ने देखिए रन नहीं बना पाए, थोड़ा उदासी था क्राउड को यहाँ पर और उनके समर्थकों को, लेकिन चांदई टीम देखिए बहुत अच्छी टीम है, जायरेल करजत विभाग से टीम आई हुई है। लेकिन मैक्स सर कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। और ये चलिए स्क्वायर कट, कमाल की टाइमिंग देखिए, यही तो बात छेड़ा, लोग आपको हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे, एक बार सफल तो हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। बेहतरीन शॉट बाबू, शांताराम ने बैकफोर में जाकर स्क्वेयर कर दिया, पॉइंट के ऊपर से यहाँ पर गेंद को खेल दिया और पावर प्ले का पूरा फायदा उठाया और यहाँ से मिलता पहला चौका।
जब पहला चौका लगा था मानकेवली ने पहले गेंद के ऊपर, अब इनका पहला चौका लगा 7वें गेंद के ऊपर। बहुत बढ़िया। देखिए चांदेरी टीम ने मन बना लिया कि चांद तक पहुंचने के लिए हमें पहले आसमान तक पहुंचना होगा। उनकी ये कोशिश जारी है, सिंगल डबल और खराब गेंद का फायदा लेते हुए। बाबू ये देखिए दर्शक, युवराज सिंह स्टैंड फुल पैक है, 14 के 14 स्टैंड पैक है। बाबू इतना बड़ा मैदान फिर भी इतने बड़े स्टैंड पैक, और रात के 12 बज चुके। ये सफलता है स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2026 के 8वें संस्करण की। चलिए इंतजार वेट फिर से रहेगा कि मेला फिर से कब आएगा, और दिल देखिए यहाँ पर से दहला दिया है। रिवाज देखिए यहाँ पर, क्या मैक्स सर आपको लग नहीं रहा है सीधी उंगली से घी निकल रही है? अगर ऐसी क्लाइमेट में चाय से काम चल रही है तो फिर चाइनीज खाने की क्या जरूरत है? लेकिन जरूरत थी बाबू, क्योंकि जो पिछला हिस्सा देख रहा है पूरा खाली था, क्योंकि खिलाड़ी आगे यदि गेंद कनेक्ट में होती ना बाबू तो यहाँ पर चौका मिल सकता था, ये सोच थी बल्लेबाज की। नहीं देखिए क्रिकेट में माइंडसेट देखिए, आपको लगता है हमें बाहर यहाँ बैठकर कुछ भी कहना आसान हो जाता है, लेकिन वहां दिमाग नहीं चलता है। मैक्स सर आप हमेशा कहते हो गजनी पिक्चर के जैसे, ये डायलॉग आपकी बहुत भारी थी। गजनी पिक्चर में आमिर खान का मुझे लगता है 15 मिनट में याददाश्त, और क्रिकेट में आप ही बताइए मैक्स सर। जी हाँ बाबू, 11 पर 1। यदि यहाँ से मुकाबला कम स्कोरिंग में मानकेवली ने जीता ना बाबू तो आने वाले 15 साल तक दर्शक यहाँ पर कभी ना भूल पाएंगे। आमिर खान तो 15 मिनट में याददाश्त खोते थे, लेकिन यहाँ से 36 के ऊपर यदि मुकाबला जीता ना बाबू, आने वाले 15 संस्करण होंगे, तभी इस मुकाबले को दर्शक कभी ना भूल पाएंगे। क्यों नहीं रोक पाएंगे भाई? जब जिम्बाब्वे टीम ऑस्ट्रेलिया को रोक सकता है, देखिए जब जिम्बाब्वे टीम 2024 की याद कर लीजिए, 120 यहाँ पर पाकिस्तान को पानी पिलाया था। तो ये देखिए मैच में आएगा मजा। मैक्स सर यही तो बात छेड़ा था कि सफलता की प्यास को बस कड़ी मेहनत से निकला हुआ पसीना ही बुझा सकता है। बाबू राज ने यहाँ पर राज किया, अगर आप चौका लगा सकते तो मैं आपको नचा सकता हूँ, और पूरी तरह से नचा। क्या ये राज कर रहा है बाबू मैदान के ऊपर? लाजवाब और बेहद खूबसूरत गेंदबाजी। क्या बढ़िया मुकाबला देखिए चलता हुआ यहाँ पर। अभी भी 2 गेंद है। ओ ये चलिए खोद कर निकालना चाहते थे, मैच बना है मैक्स सर यहाँ पर। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 रन से, अभी भी 24 की जरूरत है। और ये देखिए बाबू 11 पर 1, 14 गेंदों का खेल समाप्त, 15 गेंदों का खेल यहाँ पर माफ कीजिए 11 गेंदों का खेल समाप्त हुआ, और 12 रन 1 विकेट के स्थान पर 1 चौका जरूर लगा बाबू। अभी भी बड़े हिट की तलाश है। नहीं, इस एक गेंद के बाद मैक्स सर आपकी तरफ जाएंगे हम, और कमेंट में आपके साथ रहेंगे। फिर से एक बात मैक्स सर छोड़ देना चाहूंगा यहाँ पर, कहते ना सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है, किसी की शकल की दीवानी नहीं, और वो मेहनत करना पड़ेगा। आज देखिए प्रतीक दादा, मयूर दादा, स्क्रीन पर अनिकेत दादा दिखाई दे रहा है। ये सफलता इनकी मेहनत की दीवानी है, सूरत की नहीं भाई। जी हाँ बाबू, निखिल जाधव को हम देख पा रहे हैं, कोंजे को हम देख पा रहे हैं, कुणाल कोंजे को, ये पूरी टीम है, और इस टीम का यहाँ पर ये पूरा योगदान है। देखना 12 पर 1 क्या होगा मुकाबले में। ये पावर प्ले के अंतिम गेंद है बाबू, तबाही मचाने वाली ये गेंद है, चौका एक ही लगा है, हर गेंद के ऊपर तालियां बज रही है, यानी मुकाबला उफान पर है। नहीं मजा आएगा मैक्स सर, नो डाउट, यही तो बात बताया। सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है, आपकी सूरत की नहीं। ये चलिए स्लोर गेंद देखिए, नकल गेंद, लेकिन थोड़ा दूर देखिए, वाइड दिया गया, एक्स्ट्रा से रन आता हुआ। जय बाबू काफी बाहर गेंद निकले, पर अंपायर का कोई इतराज नहीं हुआ इस गेंद को वाइड करा करने में, क्योंकि गेंद में ज्यादा घुमाव था, चकाना चाहते थे, चकाती गेम थी, लेकिन घूमी ज्यादा, वाइड का इशारा अंपायर की ओर से। चिराग देखिए बहुत घातक बल्लेबाज है, कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर रही, नहीं तो पापा। ये देखिए यहाँ पर मेहनत चलाते हुए, ओ टायर ठीट है, टायर ठीट देखते यहाँ पर टीआरएस है। यही तो बात छेड़ा मैक्स सर, जहां आप कुछ नहीं कर सकते, सिर्फ एक ही चीज करना, कोशिश। जी हाँ बाबू, कोशिश जारी है मैदान के ऊपर, और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। बाबू ये देखिए क्राउड देखिए यहाँ पर, ये आज बदलापुर गांव नहीं सो पाएगा, 5 लाख आबादी वाला बदलापुर, लेकिन की चीखे बदलापुर में गूंज रही है, और माँ के गोद में आज बच्चे नहीं सो पाएंगे, क्योंकि माहौल इतना घरों में चीखों से गूंज रहा है। ये बदलापुर नगरी मैदान के ऊपर 13 पर 1 है, लेकिन क्या बाबू ये विकेट है या फिर कुछ और है? कमाल की देखिए क्राउड में जो ये गर्मा गर्म देखने को मिल रहा है, यहाँ पर माहौल देखिए यहाँ पर, कहती है ना बदलापुर स्टेशन में उतना माहौल गर्म नहीं रहता है जितनी ट्रेन के अंदर ही रहता है, और उसी तरह जो बेंच पर बैठकर क्राउड समर्थ कर रहे हैं, ये भी समझ सके हैं, लेकिन ये भी एक्स्ट्रा एनर्जी मिलता है मैक्स सर, इसका फायदा हो सकता है। जी हाँ बाबू, नॉट आउट का कॉल अंपायर की ओर से। अब मुकाबला टिट फॉर टैट चल रहा है,
जब श्री गणेश मानकोली टीम ने 2 ओवर में 15 बनाए थे, लेकिन आप सांदे टीम का स्कोर है यहाँ पर 14 रन। ये देखिए मास्टरमाइंड हमारे मयूर दादा, प्रतीक दादा, निखिल जाधव और अनिकेत कुलकर्णी, उन्होंने पूरी टीमें लाइनअप की है और साथ साथ कुणाल भी है। हम सभी का स्वागत करना चाहेंगे। नहीं, हम क्रिकेट में कभी कभी कहते ना गेम चेंजर है, ये मयूर ग्रुप ने गेम चेंजर देखिए यहाँ पर है। क्या माहौल बनी है भाई, इसलिए कहा जाता है मैक्स सर, जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते। भला ही 36 का टारगेट है, ये जंग बड़ा हो चुका है। क्या बाबू लग रहा है दोनों भाई है, ऐसे लग रहा है कि दोनों फ्रेंड है और वीरू जय की ये जोड़ी शोले की सलामत रहे, क्या ना बात। किसी की नजर लगे, बुरी नजर न लगे इस जोड़ी को बाबू, सदा बरकरार रहे और सदा सलामत रहे। नहीं, मैं तो कह सकता हूँ इस वक्त चांद में हम दाग ढूंढ सकते हैं, लेकिन इनके अंदर कुछ भी देखिए दाग नहीं। यही तो बात बताया, बड़ी ईमानदारी से काम लेते हुए अपना, कितना सोना तुम्हें रब ने बनाया, जी करे हमें देखते रहे और ये चेहरा हमेशा खिलखिलाता रहे, ये चेहरा हमेशा मुस्कुराता रहे। एक बार जोरदार तालियां ये दो चेहरे के लिए और क्या? मुकाबला के लिए। जी हाँ बाबू, 18 गेंदे 22 की आवश्यकता, लेकिन गेंद ऑप्शन के बाहर गेंद थी। फिजूल के रनों पर रोक लगाना का बाबू, क्योंकि फिजूल के रन आपको यहाँ पर जायजा नहीं दे सकते, जीत की उम्मीद नहीं दिला सकते। व्हाइट का इशारा अंपायर की ओर से आता हुआ। नहीं, ये गलती को छोड़ना पड़ेगा मैक्स सर। कहती ना, परखोगे तो बहुत मुश्किल है, अगर समझोगे तो बहुत आसान है। थोड़ा समझदारी से काम लेना पड़ेगा। लेकिन देखते हैं यहाँ पर चांदेरी टीम ने तो समझदारी दिखाई है, लेकिन कितना दबाव यहाँ पर मानकुली टीम बना पाएगी ये आने वाला वक्त बताएगा। मैक्स सर, हमारी कमेंट्री से कभी खेल समाप्त नहीं होगा जब तक मुकाबला का आखिरी गेंद फेंका नहीं जाएगा। जी हाँ बाबू, 18 गेंदे 21 की आवश्यकता, यदि चौके छक्के नहीं आएंगे तो मुकाबला अंतिम चरण में चलेगा और मजा आएगा खेल का। पटकी भी गेंद थी और इस गेंद को पुल किया, फुल सक्सेसफुल और सीमा पार 6 रन। जानते हैं शानदार टीम कब प्रहार कर रहे हैं, कब पलटवार कर रहे हैं, सीधा 6 रन। कमाल का टाइमिंग देखिए, पर दिल तोड़ेगा ये छक्का कहीं ना कहीं पर। कहती ना, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा। और आखिर में देखिए बल्लेबाज यहाँ पर दिखाते हुए चरण, पहले ही हमने बताए थे अगर चिराग में नूर ना होता तो मानकुली टीम को इतना दबाव ना होता, लेकिन अभी भी देखिए कहानी बची हुई है। 17 गेंदे 15 रन बाबू, पहले ही गेंद में 7 रन मिले, क्योंकि पहली वाइड गेंद, ये देखिए छक्का किस प्रकार लगा बल्लेबाज ने। वाह भाई वाह, क्या आत्मविश्वास था, आंखों के ऊपर खेला हुआ शॉट था, बल्ला हवा में था और बल्ले को स्विंग किया और गेंद हवा से बातें करती झूम उठी 6 रन के लिए बाबू। 17 गेंदे 15 की आवश्यकता। नहीं, इसलिए तो शांताराम देखिए एकदम से शांत थे यहाँ पर। उन्हें भरोसा था, कॉन्फिडेंट था चिराग के बल्लेबाजी के पर। यही तो बात चिड़ा, अगर चिराग में इतना नूर ना होता तो शांताराम अभी तक शांत ना रहता। और बाबू ये चिराग है, अगर चिराग जलेगा ना तो उजाला देगा और अपने टीम को जीत भी दिला सकता है। ओ अच्छी गेंद, रफ्तार के सौदागर आखिरकार गिरफ्तार किया चिराग को। वो लोड यहाँ पर पूरा पलटवार किया। ये देखिए पूरी फैमिली, ये पूरा परिवार है, पीसेकर परिवार है। जिस पीसेकर परिवार ने बदलापुर का क्रिकेट का माहौल ही बदल दिया, ये पूरा परिवार है बाबू। चलिए बहुत बढ़िया, देखिए इस परिवार मयूर ग्रुप देखिए एक साथ और माँ बाप का सपना। यही तो बात छेड़ा था मैक्स सर कि माँ बाप तो नाम रख लेते हैं, पहचान बनाना आपकी काम है। और चिराग देखिए आग उगल रहा है भाई यहाँ पर लगातार। AK-47 यस बाबू, चिराग ने तो पूरी तरह से फांसा बदल दिया। एक बार जोरदार तालियां दोस्तों चिराग के इस बल्लेबाज के लिए। वाह भाई वाह, पूरी तरह से मुकाबला है तबाही मचा दी। और ये देखिए एक्शन रिप्ले, ऑफ स्टंप की गेंद ऑन साइड में खींच लिया, लपेट लिया इस गेंद को, सीधा 6 रन बाबू। 2 गेंद में मिले 13 रन, क्योंकि पहला वाइड, उसके बाद लगातार 2 छक्के। कमाल का मुकाबला, यही बात बताया था मैक्स सर। ये टीम ने किसी को हरा कर आया है, ये समझने वाली बात है। जिस टीम ने घुरसाई को यहाँ हराया और उस टीम को देखिए मानकुली टीम को यहाँ पर सिक्का देकर अब बदलापुर के देखिए मानकुली टीम है। समीकरण की बात करेंगे, 15 गेंद 9 की जरूरत है। 15 गेंदे 9 रन अभी भी बाबू बन सकता है यहाँ से मुकाबला। लेकिन ये देखिए पूरा परिवार, ये हमारा पीसेकर परिवार, बस कमी है हमारे जगन्नाथ बाबा की और हमारे ज्योति आई की। और ये देखिए अच्छी गेंद, बिल्कुल ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, लेकिन इस बार डॉट किया। अच्छी गेंद की समाप्ति होती भी। अब जीत के लिए समीकरण 14 गेंदे 9 रन की आवश्यकता बाबू। अभी भी मुकाबला बन सकता है जी, अभी भी मुकाबला बन सकता है। यदि चिराग का विकेट यहाँ से प्राप्त करते गेंदबाज, यदि डॉट गेंद परसेंटेज बढ़ा देते हैं, यदि विकेटों का नुकसान करते हैं, यदि दबाव तंत्र का इस्तेमाल करते हैं, तो यहाँ से भी मुकाबला बदल सकता है बाबू। नहीं, मेहनत करना चाहिए, कि इतना हरली तरी चालेल वागा सर्कल लड़ना पाहिजे। जी हाँ बाबू, 14 गेंदे 9 रन की आवश्यकता। ये देखिए फिर एक बार प्रहार, इस बार हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद
और प्रलय प्रतिभेज गेंद के नीचे आसान सा कैच और जिस चिराग की बात की थी उस चिराग के पारी का खात्मा होता हुआ। यही तो बात छेडा तर मॅक्स सर हरली तरी चालेल, वाघा सरकार लढला पाहिजे. आता रंगात ही आली के मॅच. फील्डर ने घेतली आता वाघाची कॅच, क्योंकि जिस चिराग ने देखिए टाइगर के जैसे चिराग कर रहे थे, अब देखिए चिराग का शिकार किया गया है. चिराग ने कयामत का कहर मचा, लेकिन हल्के से नाराज नजर आ रहे। बाबू ऑप्शन पे गेंद थी, बहुत ही बड़ा यहाँ पर शॉट खेला था, लेकिन हवा से बातें करती झूम रही थी और शानदार कैच को लपकती हुए अब समीकरण 13 गेंदे 9 रन की आवश्यकता। क्या बाबू यहाँ से वापसी हो सकती है? क्योंकि आने वाली एक गेंद यदि यहाँ से डॉट फेंकी जाएगी तो समीकरण में तब्दीली की जा सकती है। और ये हमारे प्रतीक दादा, ये उनकी अगली पीढ़ी ध्रुवीश को हम देख पा रहे हैं। स्वागत है ध्रुवीश आपका भी, और ये बहुत ही मुस्कुराता चेहरा हमारे प्रतीक दादा मास्टरमाइंड। क्या बात है, प्रतीक दादा उनके लाडले देखिए, ये देखिए मयूर दादा के देखिए लाडली बेटी भाई। और मैक्स सर कहते हैं ना, जिस घर में बेटी हंसती है और उस घर में खुशियां बरसती है। ये मयूर दादा की देखिए लाडली बेटी है और प्रतीक दादा के देखिए चिराग है। जी हाँ, सम्राग्नि को आप देख सकते हैं हमारे मयूर दादा की और प्रतीक दादा की अगली पीढ़ी हम देख पा रहे हैं। दोनों बच्चे आज के बच्चे, उनका कल का भविष्य है। 13 गेंदे 9 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबले में आग लगी बाबू, अच्छी वापसी की गेंदबाज ने। ओ अच्छी वापसी, फिर एक बार अच्छी वापसी हो सकती है। अब समीकरण बनेगा 12 गेंदे 9 रन की आवश्यकता। क्या बाबू मुकाबला बन रहा है मैदान पर? मजा आएगा मैक्स सर, मजा आएगा। सूरज रोज निकलता है उजाला बांटने के लिए, लेकिन उजाला बांटने से उजाला कम नहीं हो जाता है। भले ही आपने टारगेट छोटा सेट किया है, लेकिन हौसला आपका कम नहीं हो जाता है। अब देखिए समीकरण मैच में आएगा मजा भाई। यहाँ पर 12 गेंद देखिए 9 की जरूरत है मैक्स सर। हालातों से हारने वाला मत समझना, क्योंकि आज हवा तेरी है तो कल तूफान मेरी होगी। बाबू चिराग के वो 2 छक्के लगे मैदान के ऊपर, उल्टा फेर बहुत किया उस छक्कों ने, लेकिन जो गेंदबाज ने उसके बाद वापसी की वो काबिल तारीफ थी बाबू। क्योंकि डरना मना है, डर के आगे जीते। जो डर गया सो हार गया। नागांव टीम किसका इंतजार करेगी, फाइनल में कौन सी नहीं पहुंच पाएगी, इसकी भी चर्चा हो रही दर्शकों में। अब समीकरण बनेगा 12 गेंदे 9 रन की आवश्यकता। बाबू क्या होगा मुकाबले में? क्या बाबू आने वाले ओवर में यदि 3 या 4 रन जाएंगे और अंतिम ओवर में 5 रन भी बचेंगे ना, तो ये मुकाबला अंतिम चरण में जाएगा, ऐसा मुझे प्रतीत हो रहा है बाबू। नहीं मैक्स सर, देखिए मैं फिर से वही बात आपको दोहराना चाहूंगा, जहां आप कुछ नहीं कर सकते वहां एक ही चीज करना, कोशिश। ये नहीं छोड़ना आपको आखिरी दम तक है। और बाबू दबाव कभी कभी होता है मैदान के ऊपर, तो इस दबाव का भी फायदा मिलता है गेंदबाजों को। देखना आप समीकरण में 12 गेंदे 9 रन की आवश्यकता। सेमीफाइनल के मुकाबले ऐसे खेले जाते हैं बाबू, शानदार सफर और शानदार माहौल। 12:11 तेज हवा बहती हुई, और ये देखिए हमारे किंग ऑफ द बदलापुर यानी कि मयूर दादा, एक वादा हमारा मयूर दादा बाबू। मयूर दादा ने बड़ी अच्छी एक बात है उन्हें छिड़ी कि एक 4 व्हीलर की जगह हर गांव में एक बाइक जाए, कि एक बड़ा रसमलाई खिलाने से बेहतर है हर किसी को रसगुल्ला खिलाया जाए। क्योंकि कोलकाता में देखिए रसगुल्ला बड़ा फेमस है, और हर गांव में देखिए जश्न रहेगा, माहौल रहेगी। देखिए यहाँ पर मैच की बात करेंगे थोड़ा सा। 12 गेंदे 9 रन। भूख किया इस गेंद को, 3 करोड़ गेंद के पीछे, लेकिन गेंद को नहीं पा, गेंद सीमा पर, सीधा 4 रन बाबू। नहीं, ये चौका ने मैच को देखिए धीरे धीरे निकाल कर लेके जाता हूं यहाँ पर। और कमाल की कमबैक देखिए, हमने यही बताई थी भाई। यहाँ पर ये चांदी टीम है देखिए, यहाँ पर लंबा सफर करके आई है, और जिस टीम को शिकस्त देकर गई है अब हार मानने के लिए तैयार नहीं है। ये शांताराम काफी शातिर है बाबू, जब वक्त मिलता है तब अपना फन उठाता है। जिस तरह से उन्होंने पिछले बल्लेबाजी में शांत थे, क्योंकि चिराग अपना काम तमाम कर रहे थे। जैसे ही चिराग का चिराग बुझा, उसके बाद शांताराम ने अपना काम तमाम कर दिया। ये गेम चेंजर है बाबू, ये पलटवार कर जानता है कठिन दौर में किस प्रकार प्रश्न करना है, ये भली बात ही जानता है। और उन्होंने किया पलटवार और मिला पर चौकार। अब समीकरण 11 गेंदे 5 रन की आवश्यकता। क्या बात है मयूर दादा, देखिए उनके साथ उनकी लाडली बेटी है। यही तो बात बताया, जिस घर में बेटियां हंसती है और उस घर में खुशियां ही खुशियां बरसती है। 11 गेंदे और 5 रन की आवश्यकता। फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति होती थी, लेकिन वाइड का इशारा अंपायर की ओर से, क्योंकि दिशा बदली, काटा बदला, और यहां से मिलेगी वाइड की यहाँ पर फिजूल की रन। अब समीकरण तब्दील है, 11 गेंदे 4 रन की आवश्यकता बाबू। चलिए हमारे रोशन पाटिल सर भी देखिए यहाँ पर, क्योंकि पंकज भोले
साड़ू की, लेकिन थोड़ा सा देखिए रन बनना चाहिए था मैक्सरा। कहती ना सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ, तो इसी तरह से यहाँ पर जीत की उम्मीद क्या करे जब आखिरी में कुछ रन नहीं मिला भाई। ये देखिए बाबू दर्शक, ये जीत है हमारे श्रृंखला की, ये जीत है मयूर दादा प्रतीक दादा की, और ये जीत है मयूर यहाँ पर मयूर ग्रुप की। शानदार बल्लेबाजी, अब समीकरण बना है, बची भी गेंदे 10 और जीत के लिए 3 रन की आवश्यकता। 10 गेंदे और 2 रन की आवश्यकता बाबू। मैच आसान सा मुकाबला। सही बताइए, 2 की जरूरत थी और ये देखिए गो टू कांग्रेचुलेशन विन टू फाइनल पर देखिए प्रवेश करते हुए शानदार टीम हल्का मानक्यूली टीम। और ये सेलिब्रेशन देखिए बता रहा है भाई, ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे और रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे। और ये जोश और जुनून का खेल है, क्रिकेट है, डर के आगे मैक्सरा बिल्कुल ही नहीं है टिकट है। लेकिन हल्क मानकुली टीम बड़ा अच्छा सफर रहा, लेकिन सेमीफाइनल में अब लेकिन कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे चांदे टीम। देखिए यहाँ पर मैक्सर भलाई टारगेट छोटा था, लेकिन एक समय देखिए मैच में जान आ चुका था। चलिए चलेंगे मैच के मैन ऑफ द मैच के साथ साथ है। तर एक रिक्वेस्ट आहे, टीम चांदई वैभव सगळ्यात आधी क्राऊडला शांत करा, सेलिब्रेट करा जरूर ग्राउंडच्या बाहेर। चांदई